बिल्डर ॲज अ बिल्डर जर कोण आहे मुंबईचा मोठा, मुंबई पुण्याचे एका शहरातले, त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत पटाया फुकट इकडे आहेत का पहिलं तर, आणि मग कशा आहेत आणि त्याच्यात पण तुम्ही त्यांची मदत करू शकाल हो का? हो हो म्हणजे अपॉर्च्युनिटी अशा आहेत की जसं तुम्ही इकडे प्रोजेक्ट करता तसं तिकडे सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही आत्ताच रिसेंटली पुण्यातले एक बिल्डर आहेत, त्यांना एक प्लॉट तिकडे घेऊन दिला आहे आणि ते तिकडे पूल विला बांधतायत आणि आम्हीच ते विकून देऊ. सो जर तुम्हाला म्हणजे कस्टमर तिकडे आहेत चांगले, जसे इन्व्हेस्टर आता इकडे कमी झालेत, तिकडे इन्व्हेस्टर भरपूर आहेत आणि ग्लोबल इन्व्हेस्टर आहेत की जे तिथे फ्लॅट आणि विला घेऊ इच्छितात. सो तुम्ही तिकडे या, लँड आम्ही तुम्हाला दाखवू, तुम्ही ती परचेस करा, त्याच्यावर तुम्ही विला बांधले की आम्ही ते विकून पण देऊ. सो असे कोणी बिल्डर्स असतील तर त्यांनी आम्हाला भेटावं, एकदा यावं. कारण रत्नागिरीच्या पण काही बिल्डरने आमच्याकडे फ्लॅट घेतले, पुण्याच्या काही बिल्डरनी फ्लॅट घेतले, आता लँड पण घेतली काही बिल्डरनी. सो आपण करू शकतो, सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आपण करू शकतो. कारण तिकडे एक एअरपोर्ट आहे पटायाचं, ते फुल्ली ऑपरेटिव्ह होतं आहे. आता डिझनीलँडने पण जागा घेतली आहे. सो अपॉर्च्युनिटी खूप छान आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिकडे बिझनेस चालू करू शकता. एकट्याने नाही तर एक दोन छोटे बिल्डर जरी एकत्र आले, तिकडे कंपनी फॉर्म करून तिकडे काम सुरू करू शकतात. तर तुम्ही बोलता बोलला लँड घेऊन जे तेवढं सोपं आहे का तिकडे लँड प्लॉट परचेस? लँड घेणं सोपं आहे. तुम्हाला फक्त तिकडे जमीन घ्यायची असेल तर इंडिव्हिज्युअल नावावर घेता येत नाही. तुम्हाला ते थाई कंपनी फॉर्मेशन करायला लागते. पण लोकल कोणीतरी लागतो थाई असतो त्याच्यामध्ये, पण ही इज लाईक अ शेअर होल्डर. तो ओनर नसतो. जसं आपण करेक्ट बट लोकल कोणीतरी एक लोकल हवा. कंपनी फॉर्म करताना लोकल घेतात ते, पण त्याला कुठला अधिकार नसतो. ही इज लाईक अ शेअर होल्डर. जसं आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो तसं त्याच्याकडे शेअर असतात फक्त. पण तिथे थोडासा रूल असा आहे की काही लोकल लोकांना रोजगार वगैरे तुम्हाला द्यावा लागतो. पण ते तुम्ही ऑपरेशन फुल्ली केल्यावर कन्स्ट्रक्शन लोक होत असते, काही प्रॉब्लेम नाही, सोपं आहे. पण दुबईमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट जसं आपण बोलत होतो की जसं पटाया आहे, हे आहे, दुबईमध्ये पण इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज. सध्याची परिस्थिती जरा गंभीर आहे, कसं बघता? परत होईल दुबईमध्ये सुरू की? होईल ना, दुबईमध्ये चांगलं मार्केट आहे. म्हणजे पटायाचं मार्केट जर टुरिझम आहे तर दुबई हे बिझनेसचं हब आहे. फायनान्शियल टुरिझम आहे, टुरिझम आहे, या सगळ्या गोष्टी दुबईमध्ये आहेत. आम्ही पण दुबईमध्ये काम करतो, पण आमचा मेन फोटे पटाया आहे. दुबईमध्ये सुद्धा आम्ही 25-30 फ्लॅट दिलेले आहेत क्लायंटला. जशी रिक्वायरमेंट येते तसं आम्ही दुबईमध्ये पण देऊ शकतो, पण आमचा फोकस पटायावर आहे. ओके. आता दुबईचं थोडंसं टुरिझम आणि थोडंसं शांत आहे, ते हळूहळू वाढेल तेव्हा दुबईचं सुद्धा आपण करू शकतो. आता दुबईमध्ये जर रिस्क घेणारच कोण आहे तर विकत घेणं, तर आज काही आहे का की प्रॉपर्टी चीप झालेत असं काही मार्केट? थोड्याफार प्रॉपर्टी म्हणजे ॲप्रिशिएट झालेल्या प्रॉपर्टी थोड्या कमी पैशामध्ये लोक विकतायत. मी कालच तिथल्या काही ब्रोकरशी बोललो. सो 30% 20% तुम्हाला लेस प्रॉपर्टी काही मिळत आहेत की ज्यांना खरंच आता इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची आहे. अशी जर रिक्वायरमेंट असेल तर लोक घेऊ शकतात. आणि रिस्क नाही, रिस्क घेतो इश्के म्हणतो आपण, की आता रिस्क घ्यायची असेल आणि फ्युचरमध्ये त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर घेऊ शकतात लोक, काही प्रॉब्लेम नाही. जेनझींना जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचंय का, या सेक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचंय? आणि कारण आता जेनझी पटायामध्ये तुम्हाला जर घर वगैरे घेऊन वर्क फ्रॉम जॉब, तर काय अपॉर्च्युनिटीज आहे? जेनझी म्हणण्यापेक्षा कसं त्यांनी करायला पाहिजे? जे आता जेनझी जॉबला लागलेत नवीन आणि बाबांनी एक फ्लॅट घेतलेला आहे, दुसरा फ्लॅट मी घेऊन काय करणार, कारण बाबांचा फ्लॅट मला असाच मिळणार आहे आणि वर्क फ्रॉम होम आता झालेलं आहे. सो दोघं तिघं मिळून एखादी प्रॉपर्टी करू शकतात आणि त्याचं ॲप्रिसिएशन त्यांना मिळू शकतं. कारण एवढा पैसा जेनझीकडे लगेच नसतो, कारण नवीन नवीन जॉब असतो. सो 2-3 लोक मिळून बुकिंग करू शकतात प्रॉपर्टी. साधारणतः काय काय प्रोजेक्ट तर 5-5 वर्षानंतर पोझिशन असतं. सो तुम्हाला ते पेमेंट सायकल पण मिळून जाते 5 वर्षाची आणि तुम्ही इंटरनॅशनल ग्लोबल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पटायामध्ये.